सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशींसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी हा मंगळ उत्तम स्थितीमध्ये असून गुरुचं कर्क राशीमध्ये भ्रमण होत आहे. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असून गुंतवणुकीचा विचार जर तुम्ही कराल त्यासाठी इतरांचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल. व्यवसायातील योजनांना तुमच्या गती मिळणार असून लवकरच एखादी नवी डील होण्याचे संकेत आहेत. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. घाई गडबडीमध्ये किंवा भावूक होऊन घेतलेला कोणताही निर्णय तुमच्या पश्चात्तापाचं कारण बनू शकतो. संध्याकाळ तुमची देवदर्शनामध्ये जाणार असून त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान वाढेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून घरामध्ये तुमच्या पाहुण्यांचं आगमन होणार आहे. आपल्या प्रियजनांसोबत जास्त वेळ तुम्ही व्यतीत करण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. नशिबाच्या साथीनं दुपारी एखादी खुश खबर तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न होईल. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आणि आराम आहार याकडे लक्ष द्या. रात्री एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी वेळ चांगली असून वडिलांचे आशीर्वाद आणि वरिष्ठांच्या कृपेनं एखादी मौल्यवान वस्तू किंवा प्रॉपर्टी तुम्हाला मिळण्याची इच्छा तुमची पूर्ण होईल. आज तुम्ही कामामध्ये व्यस्त राहणार आहात. दरम्यान विनाकारण होणारा खर्च तुम्ही टाळावा. वेगानं वाहनं चालवताना काळजी घ्या आणि वाहतुकीचे नियम पाळा. प्रियजनांसोबत जास्त वेळ व्यतीत करण्याची तुम्हाला संधी मिळेल. जोडीदाराला तुम्ही वेळ देणार असून घरातील कामं देखील तुम्ही मार्गी लावणार आहात. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी ऑफिस असो किंवा व्यवसाय तुमच्या दृष्टीनं काही बदल हे होऊ शकतात, परंतु तुम्ही चांगल्या वागणुकीमुळे वातावरण अगदी सकारात्मक करून टाकाल. आजचा दिवस हा तुमचा प्रोजेक्टवरती तुम्हाला काम करावं लागेल. काही कारणांमुळे तुमची चिडचिड होण्याची भीती आहे ती कमी करा. रागावरती नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत तुम्ही प्रेमानं वागा आणि काही नाराजी असेल तर दूर करा. रात्री तुमच्या पत्नीची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्या. रविवारचा दिवस दुसऱ्यांना मदत करण्यात तुमचा जाईल आणि परोपकारामध्ये जाईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक राजकारणामध्ये असतील तर अपेक्षेपेक्षा जास्त यश तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे एखादा नवीन प्रोजेक्ट येऊ शकतो. मुलांबद्दल तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्यातील काही जबाबदारी तुम्ही स्वतः पूर्ण करणार आहात. स्पर्धेमध्ये तुम्ही पुढे असाल तसेच तुमची अडकलेली कामं देखील पूर्ण होतील. कामामध्ये वेग आणि उत्साह तुमचा वाढत असताना तब्येतीची काळजी घ्या आणि तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक असेल हे लक्षात ठेवा. आहार आणि आरामावरती तुम्ही खास लक्ष द्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून कामातील तत्परतेमुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. नातेवाईकांकडनं सपोर्ट मिळेल, तसेच घरामध्ये मंगल कार्य होण्याचा देखील योग आहे. क्रिएटिव्ह काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे मानसिक समाधान वाढेल. परिस्थिती कितीही वाईट असली तरी रागावरती मात्र तुम्ही नियंत्रण ठेवा. मनावरचा ताबा तुमचा सुटणार नाही याकडे कटाक्षानं लक्ष असू द्या. तुमच्या घरातील अडचणी अगदी सहज सुटतील. सूर्यास्ताच्या वेळी अचानक तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा
108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तम यश आहे. मिळकतीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी तयार होतील. तुमचं बोलणं आणि संवाद कौशल्य यामुळे तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. आज तुमची जास्त धावपळ होऊ शकते. त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवरही होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा कामामध्ये जोडीदाराची तुम्हाला साथ असेल. तुमचा प्रवास सुखद आणि फायदेशीर ठरेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून आर्थिक बाजू तुमची मजबूत असेल. मान सन्मान, प्रसिद्धी आणि बँक बॅलन्स तुमचा वाढणार आहे. थांबलेलं काम तुमचा पूर्ण होण्याचा योग असून प्रियजनांसोबत तुमच्या भेटी होतील. बोलण्यावरती तुम्ही ताबा ठेवला नाही तर अडचणींना सामोरं जावं लागेल, त्यामुळे सावध राहा. संध्याकाळी प्रियजनांच्या भेटीचा तुम्हाला योग असून रात्री तुम्ही फिरायला जाणार आहात, त्यामुळे तुमचा मूड फ्रेश होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचे लोक घरातील गरजेच्या वस्तूंवरती जास्त खर्च करणार आहेत. भौतिक सुखसोयींमध्ये तुमच्या वाढ होणार असून विरोधकांची त्यामुळे जळफळाट होईल. कर्मचारी, सहकारी किंवा नातेवाईकांमुळे ताणतणाव वाढू शकतो, त्यामुळे सावध राहा. आर्थिक व्यवहारामध्ये तुम्ही काळजी घ्या, कारण पैसे अडकण्याची भीती आहे. तुमच्या विरोधामध्ये रचलेलं कटकारस्थान तुमच्यासाठी अपयशी ठरेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी व्यवसायामध्ये आज मनासारखा नफा झाल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. आर्थिक स्थिती आधीपेक्षा तुमची मजबूत होणार आहे. व्यवसाय बदलण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळणार असून कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीनं पूर्ण कराल. संध्याकाळी देवदर्शनाचा तुम्हाला योग आहे. गाडी चालवताना काळजी घ्या. गाडी अचानक बिघडल्यानं तुमचा खर्च वाढू शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी शनी हा मध्यम स्थितीमध्ये असल्यामुळे पत्नीच्या तब्येतीची तुम्हाला खास काळजी घ्यावी लागेल. काही कारणांमुळे धावपळ आणि खर्च वाढू शकतो. कोणत्याही प्रॉपर्टीची खरेदी विक्री करत असताना कायदेशीर बाबी तपासून घ्या. तसेच याबाबतीत तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल. संध्याकाळी बायकोच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल, परंतु पूर्णतः बरं वाटण्यासाठी थोडासा वेळ मात्र लागू शकतो. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी मोठ्या मुलाच्या तब्येतीबद्दल तुम्ही काळजी करणार आहात. वैवाहिक आयुष्यामध्ये काही सुखद क्षण आले तरी काही कारणानं तुमचं मन हे अस्थिर असेल. प्रवास योग आहेत, त्यात काळजी घ्या, कारण चोरीची भीती आहे. विद्यार्थ्यांना मानसिक आणि बौद्धिक ताणतणावातून मुक्ती मिळणार असून ते रिलॅक्स फील करतील. तुमचा अहंकार, अतिशहाणपणा कमी करा, त्यामुळे तुमच्या घरात सुख समाधान असेल. संध्याकाळी फिरत असताना एखादी महत्त्वाची बातमी तुम्हाला मिळू शकते. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.